नमस्कार, मी प्रशांत कदम। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आंतरवाली सराटीमध्ये आधी 17 दिवस आणि यावेळी 9 दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन जे आहे ते काही काळासाठी स्थगित केलेलं आहे। सरकारला 2 महिन्यांची मुदत वाढवून दिलेली आहे। पण या सगळ्या दरम्यान सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये जी आता सध्या भाषा दिसतेय त्यावरून असं दिसतंय की पेच पूर्णपणे सुटलेला नाहीये किंवा तिढा जो आहे तो पुढच्या काही दिवसांमध्ये कदाचित आणखीन वाढण्याची शक्यता आहे। काल सरकारच्या वतीने 3 मंत्री 2 न्यायमूर्ती सुद्धा तिथे पाठवले गेलेले होते। जवळपास 2-2.5-3 तास चर्चा झाली आणि त्याच्यानंतर जरांगेंनी आपलं आमरण उपोषण जे आहे ते मागे घेतलंय। सरकारला 2 महिन्यांचा वेळ तर दिलाय आणि पुन्हा हे सांगितलं की त्यावेळीपर्यंत जर तोडगा निघाला नाही तर मग आम्ही मुंबईच्या सीमेवरती अडून बसू। पण हे उपोषण सोडल्यानंतर सरकारकडून आणि मनोज जरांगे यांच्याकडून जी भाषा केली जाते त्याच्यातून असं दिसतंय की काहीतरी गोंधळ आहे आणि हा तिढा जो आहे तो इतक्यात मिटणारा नाहीये। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं एक विधान होतं की सरसकट आरक्षणाबद्दलची मागणी जरांगेंची नाहीये। ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तातडीने प्रमाणपत्र मिळावेत यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीने काम केलेलं आहे आणि ते त्वरित व्हावं ही त्यांची मागणी आहे। त्यामुळे सरसकट ही जी मागणी जरांगे कायम करतायत त्याच्यावरून आणि कुणबी नोंदी असलेल्याच प्रमाणपत्रांना आरक्षण या मुद्द्यावरून हा पेच जो आहे तो कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा कायम राहील असं दिसतंय। सरकारने सांगितलं की न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अहवालामध्ये आतापर्यंत साधारणपणे 13 ते 14 हजाराच्या आसपास नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदी असलेल्यांना तातडीने प्रमाणपत्र मिळावं यासाठी जरांगेंनी विनंती केलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 लोक नेमून अशा पद्धतीनं ही प्रमाणपत्र जी आहे ती तातडीने द्यावीत। शिंदे समितीला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय इतर मनुष्यबळ लागते ते तातडीने पुरवावं आणि 2 महिन्यामध्ये त्यांचं काम जे आहे ते पूर्ण व्हावं असं सरकारच्या वतीने सांगितलं जात होतं। आता हे बघावं लागेल की केवळ या मुद्द्यावरती पुन्हा एकदा एक नवीन पेच जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय का। कारण जर मुख्यमंत्री असं म्हणत असतील की सरसकट ही मागणी जरांगेंची नाहीये पण जरांगे मात्र सरसकट म्हणतात, ते म्हणतात की केवळ मराठवाडा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या समितीने फिरलं पाहिजे आणि त्यामुळे पुन्हा जेव्हा 2 जानेवारीला हे सगळे मुद्दे उपस्थित होतील तेव्हा याच मुद्द्यावरून पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे। दुसरं एक कालच्या संपूर्ण घटनेमध्ये एक इंटरेस्टिंग दिसलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच प्रामुख्याने या संपूर्ण आंदोलनाला हाताळताना दिसले। म्हणजे कालची पत्रकार परिषद आणि गेल्या 4-5 दिवसांमध्ये ज्या काही पत्रकार परिषदा झाल्या त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला 2ही उपमुख्यमंत्री नव्हते। अजित पवार तर डेंग्यूमुळे आजारी आहेत त्याच्यावरून बऱ्याच चर्चा होत आहेत। पण कालची पत्रकार परिषद जी आहे उपोषण सुटल्यानंतरची ती सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनीच घेतली आणि त्यांच्याच फोनवरून याच्या आधी सुद्धा जरांगेंशी चर्चा जी आहे ती झालेली होती। त्यामुळे हे सगळं आंदोलन जे आहे ते पुढे होऊन एक प्रकारे एकनाथ शिंदे हाताळतायत हे या सगळ्या घटनेच्या दरम्यान दिसलं। काल अजून एक खूप ऐतिहासिक म्हणावी अशा पद्धतीची घटना दिसली ती म्हणजे उपोषण सोडवायला माजी न्यायमूर्ती त्या ठिकाणी पोहोचलेले होते। ही खरोखर खूप म्हणजे अनाकलनीय आणि अभूतपूर्व अशी घटना आहे। एरवी सरकारचा हा प्रश्न असतो आणि सरकारचे मंत्री त्या ठिकाणी जात असतात पण काल न्यायमूर्ती MG गायकवाड आणि न्यायमूर्ती शुक्रे हे 2 माजी न्यायमूर्ती तिथे पोहोचलेले होते आणि जरांगेंना सगळ्या कायदेशीर गोष्टी ज्या आहेत ते समजावून सांगत होते। आता सरकारने ते जे सातत्याने म्हणतात की कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळावं यासाठी आम्ही समिती नेमतोय, त्या समितीमध्ये न्यायमूर्ती MG गायकवाड यांचा समावेश आहे। त्यांच्याच अहवालाच्या आधारावर फडणवीसांच्या काळामध्ये आरक्षण मिळालेलं होतं। ते न्यायमूर्ती जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी तिथं घटनास्थळी गेलेले होते। खरं तर न्यायमूर्ती निष्पक्ष असले पाहिजेत। म्हणजे उद्या जर कोणी कोर्टामध्ये जाऊन ही बाजू मांडली की यांच्या अहवालावरती आरक्षण कसं काय मिळू शकतं कारण उपोषण सुटावं यासाठी ते थेट घटनास्थळी पोहोचले होते आणि अशी मागणी करत होते, मनधरणी करत होते, तर तो कदाचित कायदेशीरदृष्ट्या आव्हानाचा मुद्दा जो आहे तो असू शकतो। जरांगे यशस्वी झाले की सरकार यशस्वी झालं या पहिल्या डावामध्ये असा जर आपण विचार केला तर एक दिसतं की यावेळच्या आंदोलनामध्ये म्हणजे जरी जरांगे असे म्हणत होते की हे शांततेचं युद्ध आहे तरी हिंसा जाळपोळ जी आहे ती अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच व्हायला सुरुवात झालेली होती आणि कुठल्याही आंदोलनामध्ये जेव्हा हिंसा घडते तेव्हा ते आंदोलन बदनाम होतं।
अशी हिंसा होणं हे जरांगेंना सुद्धा परवडलं नसतं, कारण नंतर त्यांची जी भाषा आहे ती सुद्धा थोडीशी आक्रमक होत चाललेली होती आणि सहानुभूती गमावणारी होत चाललेली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा त्यांचा राग जो आहे तो थेटपणे जाहीरपणे व्यक्त होऊ लागलेला होता. आणि या पार्श्वभूमीवरती दोन्ही बाजूंनी हे आंदोलन थांबलं. त्या दृष्टीनं कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती सुद्धा एक कुठंतरी सामंजस्याची भूमिका दिसली. सरकारनं सुद्धा प्रयत्न केले की सर्व पक्षीयांना एकत्रित घेतलं, एकत्रितपणे बैठक घेतली आणि एक ठराव मंजूर केला. त्याच्यामुळं हे शांततेचं युद्ध जे आहे ते भडकण्याच्या आधीच थांबलं, ही त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. अजून एक पेच कालच्या सगळ्या घटनेमध्ये हा दिसतोय की तो 2 महिन्यांचा जो काळ आहे तो वाढवून दिलाय म्हणजे किती याच्याबद्दलचा गोंधळ बराच वेळ दिसला. कारण जरांगे 24 ऑक्टोबरपासूनची मुदत पकडत होते. ते म्हणत होते की 24 डिसेंबरपर्यंत. सरकारचे प्रतिनिधी धनंजय मुंडे आणि इतर मंत्री म्हणत होते की 2 जानेवारीपर्यंत वेळ द्या. त्यामुळं त्यातली आता नेमकी कुठली तारीख पकडली जाते हे सुद्धा बघावं लागेल. अर्थात न्यायमूर्ती शिंदे समिती की जी ही कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी तपासण्यासाठी नेमलेली आहे, तिला आधीच 1 महिन्यांचा वेळ दिलेला होता. परत आता मुदतवाढ दिलेली आहे आणि आता ही समिती 2 महिन्यांच्या आत आपलं काम पूर्ण करते का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. या समितीचं काम काय आहे तर त्या निजामकाली नोंदी तपासून कुणबी कुणाला सर्टिफिकेट मिळू शकतं हे बघणं. आणि सरकारनं जी माहिती दिली आहे त्याच्यानुसार आत्तापर्यंत 13,000 ते 14,000 अशा नोंदी सापडल्या आहेत. आता आणखी किती नोंदी या पुढच्या 2 महिन्यात सापडत आहेत आणि त्या खरोखर मराठवाड्याच्या बाहेरच्या सापडत आहेत का, सरकार त्यासाठी तयार होतंय का, हे आपल्याला बघावं लागेल. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा पॉलिटिकली पण खूप महत्त्वाचा असेल, तो म्हणजे मनोज जरांगेंनी उपोषण तर आता थांबवलंय. ते म्हणतात की साखळी उपोषण जे आहे ते आम्ही करत राहू आणि जर सरकारनं आमचं म्हणणं ऐकलं नाही पुढच्या वेळी तर आम्ही मुंबईमध्ये जाऊन त्यांना अडवू. म्हणजे पुढचा डाव जो आहे मनोज जरांगे यांचा तो आता मुंबईच्या दिशेनं असणार आहे. पण या सगळ्या आता 2 महिन्यांच्या काळामध्ये त्यांना आपली स्वतःची क्रेडिबिलिटी जी आहे ती सुद्धा टिकवून ठेवावी लागेल. त्या दृष्टीनं जरांगे नेमका आपला कार्यक्रम काय आखतायत हे सुद्धा बघावं लागेल. म्हणजे आत्ताचं जे उपोषण होतं दसऱ्याच्या मुहूर्तावरचं, त्याच्या आधी ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन सभा घेत होते. त्याचा एक टेम्पो त्यांनी वाढवलेला होता आंदोलनाचा. आता पुढच्या 2 महिन्यामध्ये ते काय करतायत आणि कशा पद्धतीनं स्वतःची क्रेडिबिलिटी टिकवून ठेवतायत हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. काल एक इंटरेस्टिंग गोष्ट ही पण होती की सरकारनं ज्या चांगल्या गोष्टी या आंदोलनाला हाताळण्यासाठी केल्या त्याच्यातली एक म्हणजे बच्चू कडू आणि धनंजय मुंडे यांचं जे तिथलं त्यांची जी उपस्थिती होती, त्यांचा जो प्रेझेन्स होता तो तिथं खूप प्रभावी दिसला. हा पण एक बदल महत्त्वाचा म्हणावा लागेल. कारण मागच्या वेळी तुम्ही बघा अजित पवार यांच्या गटातला एकही मंत्री मागच्या वेळी उपोषण सोडायला त्या ठिकाणी गेलेला नव्हता. केवळ भाजप आणि शिंदे गटातलेच प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेले होते. फडणवीसांचे खास असलेले गिरीश महाजन यावेळी गेलेले नव्हते. अतुल सावेंना पाठवण्यात आलेलं होतं. पण यावेळी धनंजय मुंडे जे अजित पवार गटाचे आहेत ते मात्र या ठिकाणी पोहोचलेले होते. आणि हा बदल जो आहे तो आपल्याला बघावा लागेल. कारण यावेळी हिंसा ज्या ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी अजित पवार गटाच्या सुद्धा काही आमदारांना लक्ष केल्याचं आपल्याला दिसलेलं होतं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे असं सरकार म्हणतंय. पण म्हणजे काय हा प्रश्न मात्र अजूनही उरतो. कारण जरांगेंचा जो मुद्दा आहे तो आहे सरसकटचा. सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असं ते म्हणतायत. पण कालच मुख्यमंत्री स्वतः पत्रकार परिषदेत म्हणतायत की सरसकट ही मागणी जरांगेंची नाही आहे. त्यामुळं हे विधान जे आहे ते खूप या संपूर्ण घडामोडीमध्ये महत्त्वाचं ठरू शकतं. त्यांचं म्हणणं आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळं या सगळ्या मुद्द्यावर पुढं काय होतं हे बघावं लागेल. सरकार एक सांगतंय म्हणजे कायद्याच्या चौकटीत बसणारं जेव्हा ते म्हणतायत तेव्हा की सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढं जी पावलं टाकावी लागणार आहेत, क्युरेटिव्ह पिटिशनची विंडो ओपन झाली आहे, त्याच्या पुढे ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला वेळ हवा आहे. पण हे खूप कमी वेळा होतं की क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये एखादा मुद्दा उपस्थित झाला आहे आणि त्याच्यावरती याचिकाकर्त्यांना न्याय मिळाला आहे. त्यामुळं क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये जरी सरकार काही गोष्टी होत आहेत असं दाखवत असलं तरी कायदेशीरदृष्ट्या त्याच्यामधून किती दिलासा मिळतोय हे आपल्याला पुढं बघावं लागेल. आत्ता एक डाव जो आहे तो संपलेला आहे.
कुस्ती बरोबरीत सुटली आहे की कुणी जिंकली आहे हे आपल्याला नंतर कळेल, पण महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक चांगलं झालं की आणखी हिंसा किंवा आणखी हे आंदोलन ताणायच्या आधी थांबलेलं आहे. आता ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच्याबद्दल सरकार नेमकं पुढं काय करतंय हे बघावं लागेल. पण आत्ता तरी एकच दिसतंय की संभ्रम जो आहे तो अजूनही कायम आहे. सरसकट की केवळ नोंदी असलेल्यांना या प्रश्नाचं उत्तर न मिळताच हे उपोषण जे आहे ते थांबलेलं आहे. पुढं किती पेस वाढतोय हे आपल्याला बघावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियांमधून आवर्जून कळवा. हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकनं सुद्धा मला मोठी ताकद मिळणार आहे. धन्यवाद.